अक्षय तृतीयानिमित्त घरातील पितरांना आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो. हा आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, त्यामुळे या दिवशी केलेले पुण्य, दान आणि पूजा यांचे फळ अक्षय राहते असे मानले जाते. या दिवशी देवपूजेसोबतच घरातील दिवंगत पूर्वज म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची एक सुंदर परंपरा आहे. या दिवशी आमरस बनवून पितरांना नैवेद्य दाखवला जातो. उन्हाळ्याच्या काळात येणाऱ्या या सणात आंब्याचा हंगाम असतो आणि पिकलेल्या आंब्यापासून तयार केलेला आमरस हा गोड, शुद्ध आणि समाधान देणारा पदार्थ मानला जातो. गोड पदार्थ अर्पण करून आपण आपल्या पितरांप्रती प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने देवपूजा केली जाते. त्यानंतर साधे सात्विक अन्न आणि आमरस तयार करून पितरांच्या नावाने वेगळे काढले जाते. हा नैवेद्य शांतपणे श्रद्धेने अर्पण केला जातो. काही ठिकाणी कावळ्याला अन्न देण्याची ही प्रथा आहे, कारण कावळा हे पितरांचे प्रतीक मानला जातो. यामधून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा ठेवतो. पितरांना नैवेद्य दाखवण्यामागे केवळ धार्मिक भावना नसून त्यामध्ये कुटुंबातील नाते, परंपरा आणि संस्कार यांचे जतनही दडलेले असते. आज आपण जे काही आहोत त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा मोठा वाटा आहे. ही जाणीव या दिवशी अधिक दृढ होते. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. ताज्या ताज्या आंब्यांचा आमरस करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. याबरोबर खाण्यासाठी पुरी केली जाते किंवा काही काही ठिकाणी पुरणपोळी सुद्धा केली जाते. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून ग्रहण करतात. यामुळे घरात आनंद, एकोप्याची भावना आणि समाधान निर्माण होते. आमरसाचा नैवेद्य दाखवण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर त्यामागे निसर्गाशी असलेले आपले नातेही दिसून येते. आंबा हा फळांचा राजा मानला जातो आणि त्याचा पहिला गोड पदार्थ पितरांना अर्पण करून आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ही परंपरा आपल्याला साधेपणा, श्रद्धा आणि कृतज्ञता यांचे महत्त्व शिकवते. उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या या सणाच्या काळात आंब्याचा हंगाम सुरू झालेला असतो. पिकलेल्या रसाळ आंब्यापासून बनवलेला आमरस हा गोड, सुगंधी आणि ताजेदवाना करणारा पदार्थ आहे. म्हणूनच आमरसाला समृद्धी, आनंद आणि गोडव्याचे प्रतीक मानले जाते. गोड पदार्थ अर्पण करणे ही आपल्या संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे आणि त्यात आमरसाचा समावेश विशेष महत्त्वाचा मानला जातो. अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना आमरसाचा नैवेद्य दाखवणे ही एक पवित्र आणि भावनिक परंपरा आहे. ही परंपरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते आणि जीवनात आदर, श्रद्धा व कृतज्ञता यांचे महत्त्व शिकवते. अक्षय तृतीयेच्या दिवशी नैवेद्य करण्यासाठी मी आमरसासाठी 4 आंबे घेतले. ते स्वच्छ धुवून घेतले. आंब्यांना भरपूर चीक लागलेला असतो, त्यामुळे आमरस करायच्या आधी आंबे नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. 5 मिनिटे तरी आंबे हे पाण्यामध्ये भिजवायचे, म्हणजे त्यातील उष्णता ही कमी होते. आंबे स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यात भिजवल्यानंतर आता आंब्याचा रस मी काढलेला आहे. आंबे पिळून पिळून त्यातला रस एका भांड्यामध्ये काढायचा, त्याचबरोबर कोळी सुद्धा बाहेर काढायच्या. त्यानंतर त्याच्या साली आणि कोय हे सुद्धा आपण धुवून घेतलेलं आहे. त्याचं पाणी सुद्धा मी आमरसमध्ये टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे. पिठी साखरेतच मी विलायची वाटून घेतली होती, त्यामुळे आता विलायची टाकायची गरज नाहीये. आपण जायफळ फक्त याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं केसरही टाकणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आमरस हा तयार झालेला आहे, पण या गुठळ्या आपल्याला काढायच्या आहेत. यासाठी मी हँड मिक्सरचा वापर करणार आहे. तुम्हाला जर गुठळ्यांचा आमरस आवडत असेल तर तुम्ही असाच खाल्ला तरीही चालेल, पण मी अगदी थोडा वेळ हँड मिक्सर याच्यामध्ये फिरवून घेणार आहे, म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या निघून जातील. पाहिजे तेवढा गोड आमरस करा. तुमच्या सोयीने त्याच्यामध्ये साखर टाका, विलायची टाका, जायफळ सुद्धा टाका आणि केसरही टाका आणि अप्रतिम चवीचा आमरस तयार करा. आपण आज हापूस आंब्याचा आमरस केलेला आहे. अतिशय गोड आहे हा आंबा, म्हणून मला साखर जास्त टाकावी लागली नाही. आणि तुम्ही बघू शकता 4च आंब्याचा अगदी घट्ट, दाटसर असा हा आमरस तयार झालेला आहे. आता हा आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि थंडगार आमरस जेवणासाठी सर्व करणार आहोत. आधी आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि त्यानंतर आमरस सर्वांसाठी वाढणार आहोत. तर अगदी थंडगार, मस्त चवीचा आणि सुंदर रंगाचा आमरस हा तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा या अक्षय तृतीयानिमित्त आमरसाचा नैवेद्य नक्की बनवा. तुमच्या इकडे पितरांसाठी नैवेद्य करायचा नसेल तर तुम्ही देवासाठी आमरसाचा नैवेद्य हा अक्षय तृतीयेला नक्की करा. खूपच शुभ मानलं जातं.
आणि आजची आमरसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.